नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. तर आज मी एका गडावर आलेले, भोर तालुक्यामध्ये हा आहे. तुम्ही बघू शकता की मी रायरेश्वरच्या पायथ्याशी आहे आणि इथं वर एकदम वरती चढून जायचंय. दिसायला खूप कमी दिसतंय, पण आता बघूया किती चालत जाण्याची कपॅसिटी आहे. साईडला तुम्ही बघू शकता की इकडे वाई आहे. किती मोठे डोंगर आहेत, खूप डोंगरदऱ्या आहेत. चला तर मग आता आपण चालू पर्यंत पण आम्ही अजून आलेलो नाही. खूप दम लागलाय कारण खूप जास्त पायऱ्या आहेत. अजून इथपर्यंत पोहोचायचंय आम्हाला. बापरे, खूपच डेंजर आहे ना. बघू शकता पायथ्याशी जी गाव आहे ती अगदी छोटी छोटी दिसतात. आणि आमचा जो समोर हा तुम्ही बघू शकता, हा केंजळगड आहे. 2 गड आहेत. महाराजांनी त्यावेळेस जे गड किल्ले बांधलेत त्यावेळेस ते कसे जात असतील, आपल्याला अगदी चालायला सुद्धा होत नाहीये. बापरे, खूप डेंजर आहे. फायनली मी अर्ध्यापर्यंत येऊन बसलेले. इथं कोण सुद्धा नाहीये, माझी फॅमिली सुद्धा अजून खाली. ते लोक चढतात, ते खूप दम लागलाय. अर्ध्यापर्यंत तर आम्हाला स्वतः सिड्याच्या पायऱ्या ह्या कसल्या लोखंडाच्या. बापरे, आता हा तर स्ट्रेटच जिना असल्यासारखं वाटतंय. कधी चालायचं एवढं. जसं वरती जाऊ तसं पायऱ्या अजूनच छोट्या होत गेलेत आणि खूप डेंजर रस्ता आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. तऱ्हेने आम्ही फायनली रायरेश्वरती पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता, ते दाखव. इकडे बघू शकता तुम्ही, रोपवेचं काम चालू आहे. थोड्या दिवसात रोपवे होईल, मग आपण रोपवेनं परत येऊ, आहे का नाही. पण रोपवे हा माणसांसाठी नसणार आहे. मंदिरामध्ये जे बांधकाम चालू आहे तर त्या सामानाची ने-आण करण्यासाठी हा रोपवे तयार करण्यात आलेला आहे. इथं बसलेल्या आजोबांनी आम्हाला हे सांगितलं. त्यांनी बरेचसे असे पॉइंट्स पण सांगितले की जे तुम्ही इथं आलात तर बघून जा. आजोबांसोबत नक्की काय बोलणं झालं याचा स्पेशल व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा तऱ्हेने आजोबांशी चर्चा झाली आणि त्यानंतर मग तोपर्यंत आमची फॅमिली पूर्ण वरती आली होती. मग त्यांच्याकडून आम्ही मस्त असे ताक घेतलं, ज्याला जिराची फोडणी होती. खूप छान ताक होतं, ते पिलं आणि आम्ही तिथून निघालो. छान आहे ताक, ह्याच्यात जिरं टाकलंय ना, त्यामुळे फ्लेवर वेगळा आहे. निघालो आहोत मंदिराकडे. हे बघा, कोणच नाहीये इथं, फक्त आमची फॅमिली आहे. पूर्ण रस्ता मोकळा आहे. खूप झाडी, आता इकडे ह्या झाडीतून रस्ता आहे. आता इथं जरा थंड वाटतंय आल्यावरती ना, लोक इथं बसलेले आहेत. फायनली आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहोत, जे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शपथ घेतली. चला आता आपण मंदिर बघूयात. माहित नाही तिथं शूट करून देतील की नाही, देतील का. चला मग बघूया मंदिर नेमकं कशाचं आहे आणि त्याच्या अजून अवतीभोवती कोणते पॉइंट्स आहेत हे आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, कमेंट पण नक्की करा आणि फॉलो पण करा. थँक्यू.